साई लीला एक आध्यात्मिक सहवास. श्री क्षेत्र खेडले धुंगे या ठिकाणी योगीराज तुकाराम बाबा हे मोठे साधू आणि सत्पुरुष होऊन गेले. हे लहानपणी या ठिकाणी आले. यांचं पूर्ण नाव तुकाराम ज्ञानोबा पवार, मूळ गाव कोपरगाव तालुक्यातलं हिंगणी या गावचे ते होते आणि क्षत्रिय वंशातले करेकर घराण्यातले. त्यांनी लहानपणी इथं आल्यानंतर त्यांना अनुग्रह झाला. हरिकृष्ण महाराजांचा त्यांनी अनुग्रह घेतला देवरगाव नंतर हरिकृष्ण महाराजांनी सांगितलं की तुम्ही जोग महाराजांकडे जा. जोग महाराजांकडे गेले. जोग महाराजांची 11.5 वर्षे त्यांनी सेवा केली. त्या पिरियडमध्ये हिमालयातल्या एका साधूकडून ते योगा शिकले आणि अष्टांग योग ते करायचे. योगा त्यांनी समाधीपर्यंत समाधी स्थितीत ते जात होते आणि समाधी स्थितीत गेल्यानंतर 18 तास समाधी स्थितीत असायचे आणि अधांतरी शरीर उचललं जायचं त्यांचं आणि त्या अवस्थेत ते असायचे. जेवण त्यांचं 5 तोळे अन्न खात होते फक्त. अशा प्रकारे आणि जोग महाराजांच्या सान्निध्यात गेल्यानंतर ते मामासाहेब दांडेकरांचं त्यांना संगत मिळाली. म्हणजे त्यांचे गुरुबंधू जोग महाराजांचे जे 5 शिष्य होऊन गेले महाराष्ट्रात, त्याच्यात मामासाहेब दांडेकर, त्याच्यानंतर लक्ष्मणबा इगतपुरीकर, मारुतीबा गुरव आणि बंकटस्वामी महाराज आणि तुकाराम बाबा खेडलेकर, अशा प्रकाराने हे 5 शिष्य होते. आणि त्यानंतर त्यांनी इथं सगळं योगा करून या ठिकाणी काळ सगळा घालवला. तपश्चर्येमध्ये साधना केली. ह्या गावाला संपूर्ण त्यांनी वळण लावलं आणि साधू अवस्थेत गेल्यानंतर या ठिकाणी त्यांनी मग ह्या गावामध्ये राम मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्यानंतर एक ट्रस्ट तयार केलं आणि त्यानंतर इथं मामासाहेब दांडेकरांनी कदम माऊली यांची योजना केली. त्यांनी मागणी केल्यामुळे मामासाहेबांनी त्यांना कदम माऊली नावाचे ते शिक्षक होते, वारकरी शिक्षण म्हणून तिथले, त्यांना या ठिकाणी त्यांच्या गादीवर दिलं आणि त्यानंतर व्यवस्था सुरू झाली आणि वारकरी संप्रदायाची 51 सालापासून कीर्तन सोहळे किंवा नामसप्ताह या ठिकाणी सुरू झाला. अशा प्रकाराने इथं त्यांनी या संपूर्ण गावाला आजपर्यंत त्यांची परंपरा चालू आहे. 4थी परंपरे. त्यानंतर कदम माऊलींच्या नंतर काशीनाथ महाराज खराटे खेडलेकर आणि त्यानंतर रघुनाथ महाराज आता सद्यस्थितीमध्ये गादीवर बसलेले विद्यमान अध्यक्ष आहेत आणि ह्या प्रकारे इथं संस्थांचा कारभार चालतो. स्मारक मंदिर बाबांचं झालेलं आहे. संतवन आहे, नक्षत्रवन आहे, अशा अनेकांनी या ठिकाणी अशा प्रकारे उपक्रम चालू असतो. वर्षातून या ठिकाणी सगळे जवळजवळ उत्सव होतात. रामनवमीचा मोठा उत्सव साजरा होतो 9 दिवस. त्यानंतर तुकाराम बाबांची पुण्यतिथी साजरी होती. माऊली बाबा, गोविंद बाबा यांचीही पुण्यतिथी, शिवरात्र, दत्त जयंती, असे छोटे छोटे सगळे उत्सव, वर्षभर कार्यक्रम या ठिकाणी चालू असतात. आणि दर एकादशीला शुद्ध वारी असते. त्या दिवशी 2.5 ते 4.5 कीर्तन असतं आणि बाहेरगावून गावातली लोक सगळी वारीला जमा होतात. आणि त्यानंतर काशीनाथ महाराज खराटे यांनी दिंडी सोहळा चालू केला. खेडले जुंगे ते त्र्यंबकेश्वर आणि खेडला ते पंढरपूर, अशा 2 मोठ्या वाऱ्या चालू केल्या. रथयात्रा चालू केली. गावात मिरवणूक निघून आणि मग या प्रकारे ते दिंडी जाती. त्र्यंबकेश्वरला 6 दिवस आणि 21 दिवस पंढरपूरला लागतात. अशा प्रकारे उपक्रम चालू केलेले आहेत. ते बाबांच्या नंतर हयात होते त्यावेळेस तर नातं आहे. व्यवस्थित सगळं सांभाळतात, लोक सहाय्य करतात, लोकांवर संस्कार घातलेला आहे. त्यामुळे हे सगळं व्यवस्थित प्रकारे चालू आहे. अशा प्रकारे या योगीराजांची त्यांच्या नावाला हायस्कूल सुरू झालं आहे. त्या तुकाराम बाबांनी त्यावेळेस त्यांच्या नावाने इथं मराठा विद्याप्रसारक संस्थेला जोडलेलं हायस्कूल चालू केलं. मामासाहेब दांडेकरांच्या हातून त्याचं उद्घाटन केलं 1968 साली. बाबांच्या नावानं पंढरपूरला योगीराज तुकाराम बाबा संस्थान केलेले.
टेंबोली रस्त्यावर तिथं मोठा आश्रम काशीनाथ महाराजांनी केलेला आहे. बांधलेला आहे तिथं. परमपूज्य गुरुवर्य योगीराज तुकाराम बाबा संस्थान खेडले झुंगे या ठिकाणी परमपूज्य गुरुवर्य योगीराज तुकाराम बाबा यांनी 50 वर्षे योग साधना केलेली आहे. योग साधना सिद्ध होईपर्यंत ती साधना केलेली आहे, म्हणून त्यांना साधना सिद्ध म्हणतात. आणि त्यांचा योग फार भव्य दिव्य योग होता. तर त्यांचं आसन जमिनीपासून 2 फूट उंच राहायचं, एवढा मोठा योग होता. 50 वर्ष योग केलेला आहे. त्यानंतर बाबांनी सुरुवातीला जोग महाराजांचं शिष्यत्व पत्करून आळंदीला 11.5 वर्षे जोग महाराजांची सेवा केलेली, ज्ञानेश्वरी पाठ केलेली होती. त्यानंतर कीर्तन प्रवचन पण करत होते. नंतर योगाभ्यासामुळे बाकीचं बंद करून नुसता योगाभ्यास केला. त्यानंतर त्यांनी या ठिकाणाला जे असणारे भक्तमंडळ त्यांच्याकरता गरिबांच्या मुलाकरता कॉलेजची व्यवस्था केलेली आहे. या ठिकाणी हायस्कूल बांधलेलं आहे, कॉलेज सर्व व्यवस्था केलेली आहे. त्यानंतर वारकऱ्याकरता सर्व व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. त्यांचा कार्यकाल जवळजवळ इथं 80 वर्ष कार्यकाल आहे या खेडले झुंग्यामध्ये. त्यांचं मूळ जन्मगाव जे आहे ते कोपरगाव तालुक्यामध्ये हिंगणी म्हणून गाव आहे, ज्या ठिकाणी राघोबादादांनी समाधी घेतलेली आहे, पेशवे राघोबादादा. तर त्यांचं ते जन्मगाव आहे. तिथं त्यांचं ही कर्मभूमी आहे, तिथं त्यांनी साधना केलेली, म्हणून या कर्मभूमीला विशेष महत्त्व दिलेलं आहे. त्यांच्यानंतर परमपूज्य गुरुवर्य युग माऊली बाबा हे या ठिकाणी आले 1950 साली. आणि 50 सालापासून तर त्यांनी 1982पर्यंत त्यांनी कार्य केलेलं आहे. त्यांच्या उत्तराधिकारीनंतर हरिभक्तपरायण गुरुवर्य काशीनाथ बाबा ते या ठिकाणी 1962 साली आले. आणि त्यांचं जन्म मूळ गाव आहे ते विदर्भामध्ये केनवड म्हणून गाव आहे, मालेगावजवळ. त्यांचा कार्यकाल 1962 ते याच्यापर्यंत आता 2015 इथपर्यंत त्यांचा कार्यकाल आहे. त्यांच्या कार्यकालामध्ये बाबांनी ह्या ज्या समाध्या इथं 3 महात्म्याच्या समाध्या होत्या, गुरुवर्य योगीराज तुकाराम बाबा, माऊली बाबा आणि गोविंद बाबा. या तिन्ही समाध्या इथं गंगेवर होत्या. तर त्या गंगेत असल्यामुळे केटीवर झाल्यामुळे त्या पाण्यात जाऊ लागल्या, पाण्यात राहू लागल्या. त्याच्यामुळं मग त्या पाण्यातून काढून वरती आणल्या. आणि वरती आणल्यानंतर मग काशीनाथ बाबांनी ती सुशोभीकरण राहावं, त्यांना त्या कुठं पूजा व्हावी, तिथं समाजाने यावं, याच्याकरता हे भव्य दिव्य असं हे संतवनाची निर्मिती केली. संतवनाची निर्मिती करत असताना तिथं विशेष प्रकारे अशी झाडं लावलेली, सर्व प्रकारची झाडं आहे, सर्व राशीची झाडं आहे, सर्व नक्षत्राची झाडं आहे. असं नक्षत्रवन पण बनवलेलं आहे. नवग्रहाच्या मूर्ती पण आहेत. आणि 111 फूट हनुमानची मूर्ती या ठिकाणी. असं भव्य दिव्य या ठिकाणचं काम आहे. त्यानंतर गावामध्ये रामाचं मंदिर आहे, 1932 साली परमपूज्य गुरुवर्य योगीराज तुकाराम बाबांनी स्वतः बांधलेलं आहे 1932ला रामाचं मंदिर. त्याचप्रमाणे त्यांचं योगाभ्यासाचं योग साधनेचं ठिकाण आहे. त्याच्या शेजारी शंकराचं मंदिर आहे. त्यानंतर आता बाबांचं समाधी मंदिर पण गावातच आहे. हे नंतर झालेलं ही संतवन आहे. अशी ही संतवनाची मोठी भव्य परंपरा आहे. त्याचप्रमाणे पंढरपूर या क्षेत्रामध्ये वारकऱ्याची सोय व्हावी याच्याकरता गुरुवर्य काशीनाथ बाबांनी 4 एकर जागा घेऊन त्याही ठिकाणी मोठा आश्रम बांधलेला आहे. तिथं पण 172 फुटाची पांडुरंगाची मूर्ती नगर हायवेला. असं येणेकरून काशीनाथ बाबांचं कार्य काशीनाथ बाबा 2015 साली निवृत्त झाले. त्याच्यानंतर हे सर्व कार्य माझ्याकडे आलेलं आहे 2015पासून. ते आता मी चालवत आहे. असं या ठिकाणचं विशेष महत्त्व आहे. यो योगी सरदचेता विनय विभवः शुचिस्तुष्टो भक्ता भयद सुखकारी शुभकरा तटे गोदावर्या परमदिव्ये राघवयुते तुकारामो बाबा जयति महनीय कलियुगे ज्ञानेश अवतार स्वामी दयाळ खेळले ग्रामी ग्रमी सर्व काळ शोभे तुकाराम नाम दयाळना नमस्कार साष्टांग योगेश्वरांना. श्री क्षेत्र खेडले झुंगे या ठिकाणी असलेलं हे ग्रामदैवत श्रीराम मंदिर याचा जीर्णोद्धार योगीराज तुकाराम बाबांनी केला. मंदिर तसं या ठिकाणी पुरातनच आहे. आणि या गोदावरीच्या काठावर रामप्रभू या बाजूने गेलेले असल्यामुळे
प्रत्येक ठिकाणी काही ना काही त्याचा तो इतिहास आहे. तर या ठिकाणी ज्यावेळेस गोदावरीच्या काठावरून सीतेचा शोध घेण्याकरता श्रीराम प्रभू जात होते आणि कांचनमृग ह्या रस्त्याने गेलं, त्याला बाण लागला. नांदूर पद्मेश्वर या ठिकाणी त्याला बाणेश्वर आणि मृगव्याधेश्वर असे 2 मंदिरे, त्या ठिकाणी रामाचा बाण त्याला लागला आणि ते हरण या ठिकाणून पळत गेलं. पळाल्यानंतर या ठिकाणी खटलं म्हणजे थोडंसं ते अडकलं, म्हणून या जागेला खेडले झुंगे हे नाव पडलं. आणि यामुळे या ठिकाणी श्रीरामाचं मंदिर पुरातन आहे. बैराग्याकडे याची व्यवस्था होती. याला 25 एकर इनाम जमीन होती आणि त्या प्रकारे ते व्यवस्था करत होते. नंतर योगीराज तुकाराम बाबांनी या ठिकाणी या मंदिराचा जीर्णोद्धार करायचं ठरवलं. त्यावेळेस बैराग यांनी या मूर्ती बाबांना अर्पण केल्या आणि इनामसुद्धा बाबांना अर्पण करून आणि मग ग्रामस्थांच्या मदतीने योगीराज तुकाराम बाबांनी या राम मंदिराचा जीर्णोद्धार 1920 साली करण्याकरता सुरुवात केली. पूर्वी छोटं मंदिर होतं. गावातली जागा ॲक्वायर करून या ठिकाणी या मोठ्या मंदिराचा असं त्यांनी तो प्लॅन आखला आणि त्यानंतर 20 साली या मंदिराला सुरुवात केली. 32 साली हे मंदिर पूर्ण झालं. 1932 साली या रामाच्या मूर्ती पुनर्प्रतिष्ठापना दत्तूकाका दातार यांच्या हातून बाबांनी केली आणि त्यावेळेपासून या ठिकाणी उत्सव चालू आहे. रामनवमीचा मोठ्या प्रमाणात उत्सव असतो आणि 1951 सालापासून तुकाराम बाबांनी आणि कदम माऊलींनी त्याला स्वरूप वारकरी संप्रदायाचं दिलं आणि या ठिकाणी 2 दिवस मामासाहेब दांडेकर, दुंडा महाराज देगलूरकर, सके नेवरगावकर, गोपाळराव रिसबूड, अमृतबा नागपूरकर आणि रामचंद्र महाराज नागपूरकर, अमृतबा असे मोठमोठे महात्मे या ठिकाणी कीर्तनाची सेवा करण्याकरता उत्सवात येत होते आणि तो उत्सव आजपर्यंत तागायत त्याप्रमाणे चालू आहे. पाडवा ते रामनवमी असा 9 दिवस उत्सव असतो. ते चैत्र शुद्ध नवमी म्हणजे रामनवमी या दिवसापर्यंत उत्सवाची इथं नियोजन असतं आणि बाबांनी नेमून दिल्याप्रमाणे प्रत्येक गावातल्या माणसाला पंगत अशी त्या उत्सवाची नेमून दिलेली. ती आजपर्यंत त्याप्रमाणे लोक ती पंगत सकाळी एकाची संध्याकाळी एकाची महात्म्याची व्यवस्था अशी सगळ्या प्रकारे होत असती आणि ते आजपर्यंत सगळं व्यवस्थित चालू आहे. त्यांची राहण्याची सोय सगळी व्यवस्था राहते. तटे गोदावर्या परमदिव्ये राघवैते तुकारामो बाबा जयति महनीय कलियुगे ज्ञानेश अवतार स्वामी दयाळ खेळदे ग्रामी क्रमी सर्व काळ शोभे तुकाराम नाम दयांना नमस्कार साष्टांग योगेश्वरांना कुंडलिकावरते हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. जोग महाराज की जय. योगीराज तुकाराम महाराज की जय. गातलिंग जहाची
जन्मोजन्मी
जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, योगीराज तुकाराम बाबा की जय, सद्गुरु जोग महाराज की जय। वैकुंठवासी योगीराज तुकाराम बाबा खेडलेकर सुवर्ण महोत्सवी पुण्यस्मरण वर्ष आणि या वर्षानिमित्तानं आजचा या वर्षातला पहिला म्हणजे सुवर्ण महोत्सवी वर्षातला या संस्थांच्या वतीनं आणि ज्ञानसिंधू या संस्थेच्या वतीनं विनायक फंड आयोजित श्री संत सेवा पुरस्कार वितरण सोहळा 2022 मध्ये आपण सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। मंडळी, वैकुंठवासी योगीराज तुकाराम बाबा यांच्या प्रेरणेने आणि त्यांच्या विद्याकल्पकतेनं खेडलेकरांच्या मनात आणि खेडलेकरांच्या भावविश्वामध्ये सेवावृत्ती आणि सेवा धर्मवृत्ती समवृत्ती ही अतिशय भारावून आणि ठसठसून भरलेली आहे। सेवेचं फळ काय असतं, कृतिशीलतेचं फळ काय असतं, त्याची न्यायिकता काय असते, त्याची परमार्थकता काय असते, त्याचं पारमार्थिक रूप काय असतं हे सांगणं, हे दाखवण्यापेक्षा सुद्धा आपल्या स्वावयत्तेत उतरवून ते जगासमोर अनुरूप त्याचा अतिशय मोजक्या व्यवस्थेच्या अनुरूपतेनं ते सर्वांसमोर मांडणं हे अत्यंत गरजेचं असतं। आणि ही सेवावृत्ती, ही धार्मिक वृत्ती ही खेडलेकरांच्या अनुषंगानं या ठिकाणी तुम्हा सर्वांच्या समोर आहेच। हरिभक्तपरायण निवृत्ती बाबा चव्हाणके यांना विनंती करतो की आपण पुरस्कार वितरण सुरू करण्याच्या आधी आपलं आम्हा सर्वांना या ठिकाणी मार्गदर्शनपर तुम्ही मनोगत व्यक्त करावं आणि आम्हा सर्वांना या ठिकाणी आपल्या कृतिशीलतेनं आणि न्यायिकतेनं आपल्या शब्दांनी मंत्रपुष्ट करावं अशी मी त्यांना विनंती करतो। इथे सर्व जमलेले आपले भाविक मान्य आहे वैकुंठवासी गुरुवर्य तुकाराम बाबा यांच्या या सभामंडपात आपण बसलेलो आहोत। आता मला अध्यक्षले आता मी काय सांगणार आहे, परंतु तुमच्या बाबाच्या कृपेने माऊलीच्या कृपेने 2 शब्द सांगण्याचा प्रयत्न करतो। या परिसरातील या पंचकोशीमध्ये बाबाने आणि माऊलीने जे कार्य केलं ते कोणालाही करता येणार नाही, अशक्य आहे। हरिभजनी हे धवळले जग चुकविला लाग कैका असं याप्रमाणे, नाहीतर सर्व हे वेष्टामध्ये आपण भारावून गेलो असतो, परंतु त्यांच्या कृपेने आपण निर्वेष्टी आहोत आणि काही करणं थोडंफार परमार्थाचा आपण अंगीकार केलेला आहे, हा वृद्धिंगत हो अशी मी बाबाजवळ माऊलीजवळ प्रार्थना करतो। 58-59 साली वैकुंठवासी गुरुवर्य बाबांनी मला माळ घातली असं म्हटलं तरी चालेल। बाबा माझे साधन गुरु आणि साध्य गुरु माझे कदम माऊली बाबा, आणि साधना शेवटपर्यंत त्यांच्या कृपेने जावं अशी मी त्यांच्यावर प्रार्थना करतो। त्याचप्रमाणे बाबांचं वैराग्य काय, शेवटच्या काळामध्ये पुण्याला ते हॉस्पिटलमध्ये गेले आणि एक नर्स आली आणि तिने हात धरला तपासण्या करताना। बाबांनी सांगितलं कोण आहे म्हणे, लय मला दवाखान्यात पहिलं काढा बाहेर, इतकं वैराग्य त्यांच्या ठिकाणी। उत्तर भारतामध्ये केदारनाथ बद्रीनाथ यात्रा करत असताना त्यावेळेस असा प्रसंग बाबांनी हेक्टरवर लावला,
त्याचप्रमाणे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून वैकुंठाचे गुरुवर्य माऊली बाबांनी सुद्धा तसंच होतं आचरण. नव्हे आपण सांगतो ज्ञान हे आळंदीला माऊलीकडे बघा, वैराग्य हे तुकोबरायाकडे बघा, शांती ही नाथ महाराजांकडे बघा, आणि भक्तीच्या आधारे जे नामदेव यांच्याकडे भक्तीच्या दृष्टीने बघा. तसंच त्याप्रमाणे वैकुंठाचे गुरु माऊली बाबांच्या ठिकाणी सुद्धा वैराग. आपण नुसतं ऐकतो तुकाराम महाराज हे वैराग्याचे मेरू होते, ऐकून किंवा वाचून आपण प्रत्यक्ष माझ्या आईवडिलांची काय पुण्याई असेल, मला 2-2, 3-3 महिने त्यांच्या संगतीत प्राप्त व्हायची, आणि त्याचा परिणाम हा शेवटपर्यंत राहावा अशी त्याजवळ प्रार्थना करतो. धन्यवाद बाबा. अतिशय मोजक्या शब्दामध्ये एक किस्सा त्यांनी या आपणा सर्वांना या ठिकाणी सांगितलेला आहे. मुळात काय होतं की येणारी पुढची जी पिढी आहे, म्हणजे आता साधारणपणे आमचे आजोबा किंवा आमच्या वडिलांपर्यंत या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. त्यांना किमान माऊली बाबा गोविंद बाबांपर्यंतचा, गुरुवर्य काशीनाथ महाराजांच्या पर्यंतचा हा सहवास त्यांना लाभलेला आहे. पण आम्हाला तितकासा सहवास या गोष्टींचा किंवा या व्यक्तींचा लाभलेला नाहीये. या गोष्टी, छोट्या गोष्टी आम्हाला माहीत होणं अत्यंत गरजेचं आहे. त्याबद्दल आदरणीय बाबांनी जी घटना सांगितली त्याबद्दल मी त्यांचे अतिशय मनापासून आभारी आहे. यानंतर आपण व्यासपीठावरतील उपस्थित सर्व मान्यवरांच्या ठिकाणी सन्मान करणार आहोत. मी हरिभक्तपरायण निवृत्ती बाबा चव्हाणके यांचा सन्मान करण्यासाठी मी श्री आनंदराव घोटेकर यांना आमंत्रित करतोय की त्यांनी निवृत्ती बाबा चव्हाणके यांचा या ठिकाणी सन्मान करावा. त्यानंतर नामदेव महाराज शेळके यांचा सन्मान करण्यासाठी मी वासुदेव घोटेकर यांना विनंती करतो की त्यांनी नामदेव महाराज शेळके यांचा सन्मान करावा. त्यानंतर नामदेव महाराज शेळके यांचा सन्मान करण्यासाठी मी वासुदेव घोटेकर यांना विनंती करतो. यानंतर हरिभक्तपरायण देवराम बाबा बारगळ यांचा सन्मान करण्यासाठी मी नवनाथ अष्टेकर यांना विनंती करतो. देवराम बाबा बारगळ यांचा सन्मान नवनाथ अष्टेकर यांनी करावा. यानंतर हरिभक्तपरायण मनसुख महाराज दहे यांचा सन्मान संदीपजी घोटेकर यांनी करावा. यानंतर हरिभक्तपरायण राहुल महाराज डुंबरे यांचा सन्मान केशव सदाफळ यांनी करावा. त्यानंतर तुकाराम बाबा अष्टेकर यांचा सन्मान गोकुळ घोटेकर यांनी करावा. त्यांचं नाव पुकारतील लवकर या, म्हणजे वेळ वाचत. आपल्याला माऊलींचं व्याख्यान ऐकायचं. सुरेश भाऊ डोखळे यांचा सन्मान सुदामजी घोटेकर यांनी करावा. तुकाराम बाबा अष्टेकर यांचा सन्मान एकनाथ घोटेकर यांनी करावा. एक झालं का सुद्धा तू इथे.
त्यानंतर सुरेशजी डोकळे यांचा सन्मान सुदाम गोटेकर यांनी करावा. नामदेव काका दुसाने यांचा सन्मान वासुदेव काका दुसाने यांचा सन्मान अभिजित घोटेकर यांनी करावा. वासुदेव काका दुसाने यांचा सन्मान अभिजित घोटेकर यांनी करावा. यानंतर देवरामजी पाटील विष्णुनगर यांचा सन्मान महेश कुलथे यांनी करावा. यानंतर आपण श्री संत सेवा पुरस्कार वितरण सोहळा 2022 या पुरस्काराला या ठिकाणी सुरुवात करतो आहोत. मी आपले जे पुरस्कारार्थी आहेत ते कोळगावचे दत्तात्रय बाबूराव पाटील घोटेकर आलेत का? नाही. त्यानंतर श्री ज्ञानेश्वर माऊली कराड पाटोळे, त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा हा पुरस्कार या ठिकाणी माऊलींच्या हस्ते स्वीकारावा. कुंडली कवला योगीराज तुकाराम बाबा की जय. यानंतर श्री भास्कररावजी परदेसी विंचूर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारावा. कुंडली कवला बाबा की जय. यानंतर श्री बाजीराव पाटील दाते गाजरवाडी यांना मी विनंती करतो की त्यांनी आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारावा. यानंतरचे पुरस्कारार्थी आहेत श्री द्वारकानाथ शेठ भुतडा, तुकाराम बाबा की जय. श्री द्वारकानाथ शेठ भुतडा, तुकाराम बाबा ज्या घराने भूतारा परिवाराबद्दल बोला. भुतडा परिवारानं हरिभक्त परायण योगीराज तुकाराम बाबांच्या अगदी प्रारंभापासून ज्या घराण्याने सेवा केली त्यापैकी एक भुतडा परिवार, जी आजची कोटी दिसते ती कोटी जगन्नाथ शेठ भुतडा यांनी स्वखर्चाने त्यांनीच बांधलेल्या शिवालयाच्या पाठीमागे बांधली आणि आजही ती चैतन्य बाबांच्या कुटीत आहे. वैकुंठवासी शांताराम बापू ओळकर लासलगाव यांचा सन्मान त्यांचे पुत्र, त्यांच्या पत्नी, त्यांचे भाचे स्वीकारते. शांताराम बापू हे लासलगावातील चांगले वारकरी होते आणि नुकतंच
एक काही महिन्यापूर्वी त्यांचं वैकुंठ गमन झालं आहे. यानंतर खडक सुकेंनी तालुका दिंडोरी येथील वैकुंठवासी काळूभाऊ गणोरे यांचा पुरस्कार त्यांचे बंधू, त्यांचे पुत्र, त्याचप्रमाणे कोराट येथील वाळू पाटील कदम आदी स्वीकारले. त्यांचा सन्मान त्यांच्या मुले स्वीकारतील. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी यावं. हरिभाऊ कोकाटे हे माऊली बाबांचे परमभक्त होते. त्याचप्रमाणे तुम्ही या तुमचे परिवार आले. हरिकाका यांनी माऊली बाबांकडून माळा घातली. त्यांच्या सर्वच घर पारमार्थिक आहे आणि वारकरी संप्रदायावर मोठी निष्ठा तुकाराम बाबा, माऊली बाबा, काशीनाथ बाबा, गोविंद बाबा आणि अगदी रघुनाथ महाराज यांच्यावर या घराण्याची मोठी श्रद्धा आहे आणि काही परंपरा त्या खूप जपतात. या ठिकाणी हरिभक्तपरायण गणपत बाबा नागरे, त्याचप्रमाणे अशोक महाराज घुमरे यांचं आगमन झालं आहे. त्यांनी इकडे या, मी स्वागत करतोय. त्याप्रमाणे नंतर वैकुंठवासी शामराव नामदेव पवार यांचा सन्मान श्री देवराम पाटील दहे यांनी स्वीकारावा. शामभाऊ पवार म्हणजे तुकाराम बाबा यांचे पुतणे होय आणि हिंगणी हे जन्मगाव. त्या ठिकाणी सर्वच हिंगणीकरांनी खूप मोठं कार्य केलं आहे. तुकाराम बाबांची परंपरा हे हिंगणी गाव जपतंय आणि भव्य मंदिर सर्वच काही कार्यक्रम करतात. जोग महाराजांची पुण्यतिथी हिंगणीमध्ये योगीराज तुकाराम बाबा यांनी 1922 मध्ये सुरू केली. आजही ती सुरू आहे. पंढरनाथ गबाजी साबळे यांचा सन्मान रामराव साबळे सपत्नीक स्वीकारतील. पंढरनाथ बाबा साबळे यांनी बी काकडा पंचपदी खूप मोठे सेवा केली आहे. त्याचे यानंतर वैकुंठवासी गंगागीर व गोसावी यांचा सन्मान दैनिक शामभाऊंचा पुरस्कार. यानंतर गंगागीर महाराज, गंगागीर गोसावी झुंगेबेन. थांबा एक मिनिट. कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम योगीराज तुकाराम बाबा की जय. त्यानंतर वैकुंठवासी विश्वनाथ भिकाजी कोटेकर यांनी नवीन घर बांधलं आणि माऊली बाबांना राहायला दिलं. आयुष्यभर माऊली बाबा त्याच घरात निवास केला.
सवतीबाई रामोजी पंड यांचा सन्मान सुभद्राबाई पंड यांना यानंतर सईबाई शंकर उलते यांचा सन्मान नगर शेठ महेश शेठ यांनी स्वीकारावा. सईबाईंनी योगीराज तुकाराम बाबा या ठिकाणी आले तेव्हा तारुण्य अवस्थेत खूप मोठी सेवा केली. बर बर माहिती सगळं यानंतर गोविंदराव विठ्ठल गुरव यांचा सन्मान रामनाथ वगैरे यांनी स्वीकारला. यानंतर वैकुंठ श्री बाजीराव अमृत जोशी योगीराज तुकाराम बाबा यांनी तपसाधना त्यांच्या माडीतच सुरू केली. विजू काका यांनी तो सन्मान स्वीकारावा. मला माईकची सवय नाही, आता उभं राहील. पाटील तात्याबा पाटील दहे डाऊज यांनी यांचा सन्मान मरणोत्तर सन्मान त्यांच्या परिवारातील सदस्यांनी स्वीकारावा. तात्याबा पाटील दहे यांच्या परिवारातील सदस्य आले असतील तर त्यांनी हा सन्मान या ठिकाणी स्वीकारावा. यानंतर वैकुंठवासी हरिभक्त परायण काशीनाथ तुकाराम पाटील घोटेकर खेडले जुंगे यांचा सन्मान श्री आनंदराव घोटेकर यांनी स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो. परिवार व त्यांच्या परिवारातील सदस्य असतील तर त्यांनी देखील हा सन्मान स्वीकारण्यासाठी या ठिकाणी यावं. मी आदरणीय सोमनाथ भाऊ घोटेकर यांना देखील विनंती करतो की त्यांनी पुरस्कार स्वीकारण्यासाठी व्यासपीठावरती यायचं. आदरणीय अशोक भाऊ घोटेकर लवकर या. पंचेचाळीस वर्ष या कुटुंबानं गुरुवारी हरिभक्त परायण तुकाराम बाबा खेडलेकर यांची भोजनाची व्यवस्था म्हणजे भोजन सेवा त्यांनी या ठिकाणी केलेली आहे आणि अतिशय जीवापाड या कुटुंबानं बाबांना सांभाळलेलं आहे. यानंतर वैकुंठवासी योगीराज तुकाराम बाबा खेडलेकर संस्थानचे उत्तराधिकारी श्री हरिभक्त परायण रघुनाथ महाराज खेडलेकर यांचा सन्मान माऊलींनी करावा अशी मी त्यांना सहृदय विनंती करतो. या सत्कारासाठी जोरदार ताली श्री ज्ञानदेव तुकाराम योगीराज बाबा की जय.
बापू पुढे येते. यानंतर जो मुख्य सन्मान आहे आपल्याला आजच्या या सोहळ्यासाठी अतिशय सहृदयपणे ज्यांनी होकार दिला आणि लगेचच या सोहळ्यासाठी त्यांनी येण्यासाठी दर्शकता दर्शवली असे हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर माऊली कदम यांचा सन्मान आपल्या संस्थानचे अध्यक्ष हरिभक्तपरायण रघुनाथ महाराज खेडलेकर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. योगीराज तुकाराम बाबा की जय. सर्व मान्यवर या सर्व पुरस्कारार्थींना देखील विनंती आहे की त्यांनी कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी इथे थांबायचं आहे. ज्यांना ज्यांना पुरस्कार प्राप्त झालेले आहे शेवटी एक ग्रुप फोटो आपल्या सर्वांना घ्यायचा आहे, तो कार्यक्रमाच्या शेवटी. 2-3 काढ वाटलं सर. बसतील का अर्धे अर्धे जरा शूटिंग जरा सांगा. साईड पट्ट सोडू ना अर्धे अर्धे का. हरिभक्तपरायण गणपत बाबा नागरे यांचा सन्मान नितीन महाराज कोकाटे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. गणपत बाबा नागरे यांचा सन्मान नितीन महाराज कोकाटे यांनी करावा. यानंतर मी हरिभक्तपरायण भागवताचार्य अशोक महाराज घुमरे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. 2 मिनिटं जायलाच सुंदर अशा मार्गदर्शक कार्यक्रमाचे आणि एक ऊर्जा निर्माण होणाऱ्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रातस्मरणीय गुरुवर्य रघुनाथ बाबा ज्यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण करण्यात आलं. अशा महाराष्ट्राचे अध्वर्यू वारकरी विचाराचे आणि आचाराचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ वैचारिक विचारांनी प्रबुद्ध आणि शब्दप्रभू असलेले मोत्यासारखं ज्यांनी एखाद्या अभंगाचं विश्लेषण करावं असे महाराष्ट्रातलं वाणीभूषण परमस्नेही आदरणीय छोटे माऊली. पण ह्या कार्यक्रमाचं कौतुक खऱ्या अर्थानं ज्याचं केलं पाहिजे. आपल्याला या ठिकाणी ज्यांनी आध्यात्मिक क्षेत्रामध्ये एक स्वतःची उंची निर्माण केलेली आहे, ज्यांनी त्या कुटुंबाला एक मार्गदर्शक तत्व दिलेले आहेत आणि योगीराज तुकाराम बाबांचा ज्यांना स्पर्श होऊन त्या स्पर्शाच्या माध्यमातून ज्यांनी स्वतःच्या कुटुंबाची उन्नती केलेली आहे आणि स्वतःच्या कल्याणाचा आणि मोक्षाचा मार्ग अतिशय जवळ केलेला आहे, अशा सगळ्या या धुरीणांचा या ठिकाणी आज सत्कार बाबांच्या 50व्या स्मृतीचा योग साधून त्यांच्या समाधी मंदिरात केला जातो. हे सगळ्यात मोठी कौतुकाची बाब आहे. आणि या सत्कार प्रसंगी खऱ्या अर्थानं धन्यवाद दिले पाहिजे. कारण काय असतं माहिती आहे का, नेहमी कार्य सगळेच जण करत असतात प्रत्येक ठिकाणी आपापल्या, शैक्षणिक असेल, सामाजिक असेल, राजकीय असेल, धार्मिक असेल, सगळ्या क्षेत्रामध्ये एक उत्तुंग भरारी घेण्याची मनीषा
प्रत्येकाच्या पंखात बळ असलेले खूप जण असतात. त्यांना बळ देण्याचे कार्य केलं जातं, परंतु ते बळ दिल्यानंतर कुसुमाग्रजांनी म्हटल्यासारखं की पाठीवरती थाप टाकणारा कोणीतरी असावा लागतो. आणि ती पाठीवर थाप टाकणारी माणसं ज्यावेळेस खऱ्या अर्थानं आपल्याला प्राप्त होतात ना, त्यावेळेस आपल्याला ते बळ चढतं. आणि मग अशा पद्धतीची पाठीवर थाप जर योगीराज तुकाराम बाबांच्या माध्यमातून, माऊली बाबांच्या माध्यमातून, काशीनाथ बाबांच्या माध्यमातून, गोविंद बाबांच्या माध्यमातून जर पडली असेल, तर त्या थापेच्या माध्यमातून आम्ही आमचा मोक्षाचा मार्ग, मोक्षाचे दरवाजे कशा पद्धतीनं मोकळे केलेले हे पुढच्या पिढीला रास्तपणे सांगण्यासाठी खऱ्या अर्थानं या ठिकाणी हे विनायक फंडनी केलेलं आयोजनाचा कार्यक्रम आहे असं म्हणावं लागेल. विनायक फंड सारखा खरं म्हणजे माऊली त्याच्या कुटुंबाचा जर विचार केला तर या खेडल्यामध्येच त्याचे वडील सायकलीवर परिसरातल्या गावचे कपडे गोळा करायचे इस्त्रीसाठी. परिठ हा त्यांचा व्यवसाय. आणि एवढ्या गरिबीमधून त्या माणसाने हे सगळं गोळा करत असताना स्वतःचं जीवनमूल्य हे कधीच अन्य मार्गाकडे नेलं नाही. म्हणजे ज्या अर्थी विनायक हे कार्य करतो, एवढं मोठं कार्य गेल्या 2000 सालापासून 21 वर्ष होत आली असतील त्याच्या या आध्यात्मिक कार्यक्रमाला. म्हणजे मासिक पण छापलं जातं का ज्या मासिकाद्वारे आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये खूप वर्तमानपत्र असतील, पाक्षिका असतील, मासिका निघालेले असतील आध्यात्मिक क्षेत्रामध्ये. पण जसं कल्याण मासिकाच्या माध्यमातून आम्हाला वेगवेगळ्या विद्वत्ता प्रचूर लोकांचे जे लेख हिंदीमध्ये वाचायला मिळतात ना, तशा आशयाचे लेख महाराष्ट्रामधल्या संत परंपरेमध्ये कार्य केलेल्या लोकांचे लेख विनायकच्या माध्यमातून आज घरोघरी आपल्याकडे मासिका असतील, त्या मासिकांमध्ये आपल्याला सापडते. अगदी दुर्मिळ, म्हणजे एकदम दुर्मिळ व्यक्तींचं, दुर्मिळ वारकरी विचारधाऱ्याची जी माणसं होऊन गेली. मग जोग महाराजांचे शिष्य असतील, त्यांच्यावर केलेलं सगळं लिखाण असेल, किंवा ज्या भागामध्ये मग योगीराज तुकाराम बाबांचं खेडलं आहे, खेडल्याच्या भागामध्ये जे काही संत विचारधारेचे माणसं आले, नाशिक जिल्हा असेल, महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये अशी जी माणसं होती, या माणसांना हेरून त्यांचा संबंध इतिहास तपासून विनायकने हा समाजापुढे आणून दिला. हे खऱ्या अर्थानं विनायकचं कौतुक केलं पाहिजे. आणि विनायकला ही जी बळकटी प्राप्त झाली ती खऱ्या अर्थानं या मातीमध्ये असलेली योग तपश्चर्या ज्या माणसाच्या माध्यमातून निर्माण झाली, त्या योगीराज तुकाराम बाबा असतील, माऊली बाबा असतील किंवा काशीनाथ बाबा, या सगळ्यांच्या चैतन्याने, या सगळ्यांच्या तेजाने ही सगळी पिढी भारावलेली गेली आध्यात्मिक क्षेत्रामध्ये. आणि या भारावलेल्या पिढीच्या माध्यमातून जे काही उभं राहिलं ते आज आपल्या समोर जे दिसतंय, 29-30 जणांना, त्यातले काही जण उपस्थित झाले नाही, त्यांना या ठिकाणी तुकाराम बाबांचा फोटो देण्यात आला, मानचिन्ह देण्यात आलं, त्यांना बाबांनी लिहिलेला ग्रंथ देण्यात आला. पण विनायक, मला एक सांगायचं राहिलं, यातल्या जवळजवळ 70% पुरस्कारार्थींच्या गळ्यात माळा आहेत, ज्यांचं देहावसान झालेले, त्यांच्या वारसांनी जे घेतलेले आहेत, त्यांना तरी एक तुळशीची माळा पण द्यायला हवी होती असं मला वाटतं. म्हणजे 4 पुरस्कार झाले असते दाजी. तुमच्याकडे जे 3 दिसत आहेत त्यात तुळशीची माळ जर आली असती तर कमीत कमी नका तुम्ही गळ्यात घालू, पण ती जपली जरी असते ना, गळ्यात घातलीच पाहिजे तुळशीची माळ असं बंधन मुळीच नाही, पण कमीत कमी जरी जपली ना, रामकृष्ण हरी म्हणत 108 वेळा, तरी कदाचित त्या पुरस्काराचं आपल्या वारसांच्या विचाराने चित झालं असं मला वाटतं. ही वस्तुस्थिती आहे. आणि हा 50वा जो उत्सव या ठिकाणी आपण आज केलेला आहे, त्याची ही नांदी, ही सुरुवात आहे. आपल्याला वर्षभर योगीराज तुकाराम बाबांचं 50वं स्मरण जे वेगवेगळ्या पद्धतीनं सादर करायचं आहे, त्या ठिकाणी मला तर काही सूचना कराव्याशा वाटतात. बाबा, या ठिकाणी बाबांचा 50 वर्षाचा जो 50वी आपण जी पुण्यतिथी साजरी करणार आहोत, ही तर आध्यात्मिक दृष्ट्या आपण कथा कीर्तनाच्या माध्यमातून करणारच आहोत. पण मला असं वाटतं की वेगवेगळ्या स्पर्धाही या ठिकाणी, मग शालेय स्पर्धा असतील, शालेय समिती जी असेल त्या शालेय समितीला पण आपण सूचना करावी की मुलांच्या बौद्धिक स्पर्धा घ्याव्या, शारीरिक स्पर्धा घ्याव्या. महिलांच्या बाबतीत या ठिकाणी पुष्पाताई तुम्ही दुरून आलेले आहेत, पण मला असं वाटतं की महिलांच्या बाबतीत काही स्पर्धा या ठिकाणी खेडला आणि खेडल्या परिसरातल्या ज्या महिला, विशेषतः तरुण महिला असतील, त्यांच्या रांगोळी स्पर्धा असाव्या, पाकशास्त्राची स्पर्धा असावी, वेशभूषेची स्पर्धा असावी, अशा वेगवेगळ्या स्पर्धा प्रत्येक क्षेत्रामध्ये जर घेतल्या गेल्या आणि त्यांना नाही काही तर किमान एक सर्टिफिकेट जरी आपण छापून त्यांना दिलं तर ते घरात तुकाराम बाबांच्या 50व्या स्मृतीच्या निमित्ताने मला मिळालेले हे बक्षीस आहेत बाबांच्या निमित्तानं, हा एक आनंद त्या कुटुंबाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. वृद्ध मंडळी,
बाबा मी सिन्नर तालुक्यामध्ये 49 स्पर्धा घेतलेल्या होत्या. एक महिनाभर चाललेला प्रोग्राम होता. 49 स्पर्धा घेतल्या. त्यात वृद्धांची चालण्याची स्पर्धा घेतलेली होती, वृद्धांची पळण्याची पण स्पर्धा घेतलेली होती. म्हणजे जरी वृद्ध असले ना तरी त्यांच्यामधला एक जोश कमी होता कामा नये, म्हणून त्या वृद्धांची सुद्धा आम्ही पळण्याची स्पर्धा घेतली होती. कशाला पळा, डॉक्टर्स लोक सोबत ठेवलेले होते. म्हणजे त्यांच्यामधली ऊर्जा निर्माण होण्यासाठी आपण हे सगळे वेगवेगळे उपक्रम आध्यात्मिक क्षेत्रासोबतच जर राबवत गेलो तर त्या उपक्रमांच्या दृष्टीनं नक्कीच आपल्याला तुकाराम बाबांच्या, योगीराज तुकाराम बाबांच्या या सगळ्या विचारधारेला एक पूरक असं काम केल्याचं समाधान प्राप्त होईल असं मला वाटतं. मी या ठिकाणी हा विनायक फंडनी जो घेतलेला उपक्रम आहे, विनायकचं खऱ्या अर्थानं खूप कौतुक. म्हणजे मगा मी गणपत बाबांनी आलो, आम्ही दोघं खरं म्हणजे दोघे उशिरा आलो, पण बाबांना मी म्हटलं की नेमकं कार्यक्रमाचं स्वरूप काय आहे केवढं काही माहीत नाही. पण इथे विनायकनी सूचना लिहिली की कोरोनामुळे हा कार्यक्रम आपण छोटे खाणी घेतलेला आहे. खरं म्हणजे हा कार्यक्रम खूपच भव्य असता, जर कोरोना नसता तर तो कार्यक्रम खूपच भव्य झाला असता. पण तू या ठिकाणी हा जो विनायकचा केलेला उपक्रम आहे, मी विनायकला सहज विचारलं बाबा यानंतरचं काय, तो म्हणे हे शेवटचं वर्ष आहे, यानंतर नाही. म्हणजे जे काही जोग महाराजांचे जे काही 5ही शिष्य होते, या 5ही शिष्यांच्या संबंधानं जो काही पुरस्कार देण्याचा कार्यक्रम होता ते कार्यक्रम आता आटोपलेले आहेत. आणि तुकाराम बाबांच्या 50व्याच्या निमित्तानं हा शेवटचा कार्यक्रम आपण या ठिकाणी करतोय. मी म्हणतो की एखाद्या चांगल्या कार्यक्रमाची सुरुवात जर झालेली असेल, विनायकने जर त्या ठिकाणी समजा 6 वर्ष हे पुरस्कार देत आलेला आहे आणि त्याच्या अगोदर मासिकांच्या मधून हा वारकरी विचार संबंध महाराष्ट्राला देत आलेला असेल, तर हा कार्यक्रम जर विनायक काही कारणास्तव थांबवत असेल तर कोणीतरी या कार्यक्रमाची वेगळ्या रूपाने किंवा होईना पण व्यवस्था सुरू ठेवावी. म्हणून या ठिकाणी मला विनायकचं पुन्हा एकदा आपल्या समोर सगळ्यांचं अभिनंदन करत असताना सर्व उपस्थित आणि सर्व सत्कारतींचं मनापासून मी त्यांना धन्यवाद देतो, त्यांच्या सगळ्या वारसांना धन्यवाद देतो. आणि त्यांच्या माध्यमातून तुकाराम बाबांचा हा 50वा पुण्यतिथीचा जो उत्सव होणार आहे, त्या उत्सवाच्या निमित्तानं आपल्यामध्ये सर्वांमध्ये एक वेगळी अशी जागृती निर्माण व्हावी ही सदिच्छा मी बाबांच्या चरणी व्यक्त करतो. व्यासपीठावरच्या सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ महात्म्यांना मी प्रणाम करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय श्री राधे रामकृष्ण. धन्यवाद. खरं तर नवनवीन कल्पनाशक्ती आणि समय सूचकता याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अशोक महाराज घुमरे आहेत. तुम्हाला मला सांगायला एक आनंद वाटेल की या वयात सुद्धा त्यांनी बॅचलर ऑफ आर्ट्स BAचं शिक्षण आता त्यांनी पूर्ण केलंय मागच्या वर्षी. त्याबद्दल त्यांचं एकदा जोरदार, म्हणजे माणसाने आयुष्यभर शिकत राहावं आणि शिकण्यातून नवीन नवीन कल्पना जन्माला येत असतात. एकदा जोरदार त्यांचं टाळ्याने एकदा आपण अभिनंदन करत. यानंतर मी आपल्याला वेळेची मर्यादा आहे, त्यामुळे आपण सर्वजण ज्यांना ऐकण्यासाठी आतुर आहात, ज्यांच्या शब्दांनी आपल्याला मंत्रमुग्ध व्हायचे असे शब्दप्रभू हरिभक्त परायण ज्ञानेश्वर माऊली कदम यांना मी विनंती करतो की त्यांनी सहृदयस्थ आम्हा सर्वांना या ठिकाणी मार्गदर्शन करावं. रामकृष्णारी रामकृष्णारी म्हणा एकदा रामकृष्णारी. श्री संताची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. योग्याची संपदा त्यागानी शांती, उभय लोके कीर्ती सोहळामान. देवदेवांची रावळे गोदा तटे निर्मळे, संत महंत मेळे दिवस जाय सुखाचा. पुण्यपावन गोदावरी मातेच्या प्रवाहाने पुनीत झालेलं क्षेत्र, योगीराज श्री संत तुकाराम बाबा खेडलेकर बाबांच्या समाधीने पावन झालेलं क्षेत्र, पुण्यपावन गाथामूर्ती ज्ञानोबा माऊली कदम उर्फ माऊली बाबा बाबांच्या पादस्पर्शाने दैदिप्यमान झालेलं क्षेत्र, पुण्यपावन गोविंद बाबा तथा काशीनाथ बाबा बाबांच्या कीर्तनाने दवळून निघालेलं क्षेत्र, खेडले झुंगे क्षेत्र. या क्षेत्रामध्ये आज एक औचित्यपूर्ण कार्यक्रम श्री संत योगीराज तुकाराम बाबा खेडलेकर यांच्या सुवर्ण महोत्सवी पुण्यस्मरण वर्षानिमित्ताने संत सेवा पुरस्कार आदरणीय आपले विनायकजी फंड यांच्याद्वारे हा आयोजिलेला आणि या निमित्ताने जे सत्कार मूर्ती आहेत सर्व ज्या आता सांगत असताना त्यांनी सांगितलं की बाबांचा आणि यांचा 40 वर्ष संबंध. बाबा 40 वर्ष यांच्या घरी जीवत होते, तुकाराम बाबा 40 वर्ष यांच्या घरी मुक्काम करत होते, तुकाराम बाबाचे 50 वर्ष या गावात येणं जाणं होतं.
अशी निवडून निवडून पुरस्कारावरती आणले आपण. खरंच तुम्हाला मानलं धन्यवाद दिलं पाहिजे. त्या पुरस्कारावर 2 शब्द बोलण्याच्या पूर्वी तुम्हा आम्हा सर्वांच्या या समारंभाचे अध्यक्षस्थान स्वीकारलेले आमचे हृदयस्थ या संस्थांचे उत्तराधिकारी आदरणीय हरिभक्तीपरायण आपले रघुनाथ बाबा खेडलेकर, आदरणीय हरिभक्तीपरायण निफाड तालुक्याचे वारकरी महामंडळाचे अध्यक्ष आमचे आदरणीय चंदू दादा, आदरणीय आमच्या वारकरी शिक्षण संस्थेचं जुनं बुजुर्ग व्यक्तिमत्व आदरणीय निवृत्ती बाबा चव्हाणके, आदरणीय नामदेव बाबा पाबळवाडीकर, आणखीन आदरणीय गणपत बाबा नागरे आणि ज्यांच्या शब्दकुसुमांजलीने आपण सर्व मंत्रमुग्ध झालो असे भागवताचार्य अशोकजी महाराज घुमरे आणि तुम्ही सर्व संत सेवा पुरस्कारार्थी. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये जशी देशसेवा सांगितलेली आहे, मातृपितृ सेवा सांगितलेली आहे, देवसेवा सांगितलेली आहे, तशी संत सेवा सांगितलेली आहे. सेवेचे काही प्रकार सांगितलेले आहेत. देशसेवा, आपण ज्या देशात जन्मलो त्या देशाची सेवा आपलं करणं कर्तव्य. काय करायचं म्हणजे हत्यारं घेऊन लगेच रणांगणात जायचं का, उतरायचं का, नाही. देशाची संपत्ती जतन करणं आणि ही संपत्ती पुढच्या पिढीला हस्तांतरित करणं हीच देशसेवा आहे. वा. 2 नंबरची सेवा आहे मात्या पित्याची सेवा. आपल्याला ज्या आई वडिलांनी जन्म दिला त्या मात्या पित्याची सेवा आपण केलीच पाहिजे. मी इथं जागराच्या कीर्तनात त्याविषयी प्रकर्षाने बोललेलो आहे, विस्ताराने काही सांगायची गरज नाही. बरीच मंडळी इतरांची सेवा करतात आणि मात्या पित्याला दवडतात. बाईलेच्या गोता आवडीने पोसी आणि मात्या पिती अशी दवडवली तुकाराम महाराज म्हणतात. परंतु तसं नसा, मात्या पित्याची सेवा केलीच पाहिजे. कारण आपण ज्या तीर्थाधिकांची सेवा करतो त्या तीर्थाधिकांपेक्षा सर्वश्रेष्ठ तीर्थ आई वडील आहे. सकळ तीर्थाचे धुरे जे का माता पितरे तया सेवेशी किर शरीरे लोन कीजे मातृदेवो भव पितृदेवो भव ही वेदाची संकल्पना. देश सेवा करावी, मातृपितृ सेवा करावी, तशी देव सेवा करावी. तुकोबाराय म्हणतात, भगवंता तुझी सेवा करीन मनोभावे माझे मन गोविंदी रंगले. देवाची सेवा आपल्या जीवनामध्ये फार महत्वाची. घेईनवे जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. भगवंताची सेवा केली पाहिजे. भगवंता तुझी वारी पायी पायी चढून करू का, अनवाहानी करू का, दंडवत घालत करू का, लोटांगण घालत करू, काय देह घालू करवती करमरी आणि टाकूया भितरी आग्नी माझी, काय सेववन शीत उष्ण तहान. हे जे तुकोबारायने लिहिलंय ही देवाची सेवा केली पाहिजे. कारण त्यानेच आपल्याला नरदेह दिला, देवे दिला देह, त्यानेच सर्व इंद्रिय दिली इंद्रिये, त्यानेच त्या इंद्रियात देहामध्ये प्राणाची संक्रमणा त्यानेच केली, जेने हा जीव दिला दान. आणि म्हणून त्या पंढरीरायाची सेवा. पण देशसेवा, संत देशसेवा, मातृपितृ सेवा, देवसेवा याही पेक्षा श्रेष्ठ सेवा संत सेवा सांगितलेली आहे. माणसाला कोणती सेवा जीवनात करता नाही आली तरी चालत, त्याने संत सेवा केली पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, संत सेवा प्राप्त होत असताना जो अंग चोरतो त्या माणसावर माझी नजर सुद्धा पडू नये. संत सेवेशी अंग चोरी दृष्टी न पडो तयावरी. देवाला पृथ्वीचा भार वाटत नाही, पण संत सेवेपासून अंग चोरणाऱ्याचा भार वाटतो. अवघा भार वाटे देवा संत सेवा न घडता. हो, संत सेवा जीवनामध्ये फार महत्वाची. सेवा चुकतो संताची हेची नागवन फोकाची. तुकाराम महाराजाची 3 प्रमाण आहे. संतांची सेवा चुकूच नाही माणसाने. संतांची सेवा अगत्याने करावी. तुकोबाराय म्हणतात, संतांची सेवा तर मला माझ्या वाड वडिलापासून प्राप्त झालेली. तुका म्हणे संत सेवा माझ्या पूर्वजांचा ठेवा, असं एक प्रमाणे गात्यात. माझ्या वाड वडिलांनी संतांची सेवा करत आली आणि म्हणून मीही करत आहे. एक ओवी सांगतो नाथ भागवतातली. एकनाथ महाराज म्हणतात, भगवंताच्या मुखातली ओवी. भगवंत सांगतात, उद्धवा अरे माझी जरी सेवा नाही घडली तरी चालत, पण संतांची सेवा घडली पाहिजे. भगवंत सांगतात, उद्धवा दुर्बळ जो का भगवत भक्त त्याशी संरक्षी जो धनवंत तेने तुष्टला भगवंत त्या ते उद्धरित भक्ता आधी. काय ओवी नाथ भागवतातली. नाथ भागवतात नाथ महाराज सांगतात, दुर्बळ भगवत भक्त आहे आणि जवळ कोणीतरी श्रीमंताच्या संपर्कात आलाय. काय नाही, त्या श्रीमंताने माझ्याकडे येण्यापेक्षा त्या भगवत भक्ताकडेच जा.
आणि त्या भगवत भक्ताला काय मदत करायची असेल ती करावी. जर त्या भगवत भक्ताला तो मदत करील तर भगवंत म्हणतात मी प्रसन्न होतो आणि त्या भगवत भक्ताच्या अगोदर त्या भक्ताची सेवा करणाऱ्याचा उद्धार करतो. खरंच तुम्ही तुकाराम बाबांची सेवा केली, माऊली बाबांची सेवा केली, काशीनाथ बाबांची, गोविंद बाबांची सेवा केली, त्यांचा उद्धार नंतर अगोदर तुमचा होणार. या ओवीनुसार दुर्बळ जो का भगवत भक्त त्याशी संरक्षितो धनवंत, तेने तुष्टला भगवंत, त्या ते उद्धरित भक्ता आधी. खरंच या पुरस्काराची संकल्पना ज्यांना स्फुरली तेही धन्यवादास पात्र आहेत. संतांची सेवा करणाऱ्याला पुरस्कार दिला पाहिजे. पुरस्कार कोणाला द्यावा? ज्यांनी उभं आयुष्य, आणि ही जी माझ्या पुढे बसलेली माणसं आहेत ही आमच्या तुकाराम बाबा, माऊली बाबा, गोविंद बाबा, काशीनाथ बाबा या चंदनाच्या सुवासाने सुगंधित झालेले हे वृक्ष आहेत सगळे. चंदनाच्या वासे तरू चंदन झाले स्पर्शे. असे पुण्य पावन तुकाराम बाबा, माऊली बाबा, गोविंद बाबा, काशीनाथ बाबा, आता आपले रघुनाथ बाबा, ही 5 पिढ्याची परंपरा. ऐशी परंपरा आलीशे चालत भल त्याची नित त्यागाव. त्यागी या भूमीची मातीच त्यागी महाराज. इथं तुम्ही वैकुंठ आणून ठेवा तरी कराम लागला. इथं आलेल्या माणसाला उदास होतात, परंतु तुकाराम बाबाचं वैराग्य ओसंडून या भूमीत वाहिलेलं. या भूमीत आलं माणसाला अवदास निर्माण होतं. वाटतं संसारच करू नये, पण तिथून गेल्यावर करतातच म्हणा, असू द्या. असा पुण्य पावन हा योग विनायक फंडे यांना मानलं पाहिजे, खरंच मानलं पाहिजे. फार चांगला संकल्पना तुम्ही राबवली. कोण आहे विनायक फंडे? मी पाहिलेच नाही का? खरंच बारीक आवाज आवाज बारीक आवाज आवाज खरंच खरंच हा खरंच हा. आणि खरं मारुती बाबा कुरेकरच येणार होते, बाबांच्याच हस्ते होता, परंतु बाबाला काही प्रकृती साथ देत नाही. आणि मग बाबांच्याच आज्ञेने मला येण्याचा योग आलेला आहे. सर्व तुकाराम बाबा, काशीनाथ बाबा, माऊली बाबा आणि आमच्या गोविंद बाबाची, रघुनाथ बाबाची सेवा करणाऱ्या वारकऱ्यांच्या चरणी मी विनम्र भावाने नमस्कार करतो. आता दादा जबाबदारी तुमची वाढली. अशी माणसं शोधून काढायची, सेवा करणारी. सेवा करणारी म्हणजे आता ते बघा, ते कराड माऊली त्यांचे वडील येतं, उभे राहो उभे राहा. आता त्यांचं वय जवळ 90च्या घरात आहे. त्यांना माळ कदम माऊली बाबाची माळ आहे. माऊली बाबाचं नाव घेतलं का त्यांच्या डोळ्याला पाणी येतं. एवढं प्रेम. हा बघा का, माऊलींची माळ आहे त्यांना. अशी माणसं दुर्मिळ हो. आता ही माणसं म्हणजे आता या वारकरी संप्रदायाच्या वृक्षाची शेवटची फळ आहेत. चव्हाण के बाबा हे जुनी माणसं, ते आपल्याला माहिती, पण ते कोणाला माहित नव्हते. म्हणून आता अशी माणसं निवडली पाहिजे. यांच्या जर पाठीवर आपण थाप टाकली किंवा यांच्या सेवेचा जर गौरव केला, त्याची नवीन आलेली पिढी ना याला आदर्श ठरणार आहे. आपणही अशी सेवा केली पाहिजे. काही करू नका, देवाला हेच आवडतं. तुका म्हणे संत सेवा हेच देवावत्त. देवाला तीच आवडते. मी जास्त काही बोलणार नाही. आमच्या वारकरी शिक्षण संस्था, सद्गुरू मारुती महाराज कुरेकर आणि आपला हा खेडलेकर परिवार, सर्वांच्या वतीने आलेले जेवढे संत सेवा करणारे वारकरी, तर सर्वांच्या चरणी मी विनम्र भावाने नमस्कार करतो. आणि 2 मला तुम्ही बोलवलं याबद्दल मीही तुमच्या या कार्यक्रमाच्या संयोजकांना तुमच्या जन्मभर ऋणी राहील, हीच तुकाराम बाबाच्या चरणी प्रार्थना करतो. रामकृष्ण. धन्यवाद महाराज. शब्दवाणी शब्दप्रभू आणि अलंकारिकता शब्दांची मनोगतातली काय असावी, अगदी हृदयाला भिडणारे शब्द कसे असावेत, त्याची आकांक्षा किती असावी, त्यातलं महत्वाकांक्षीपण कसं असावं, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे कदम माऊली आहेत. पुनश्च एकदा जोरदार टाळ्या माऊलींसाठी झाल्या पाहिजेत. यानंतर आपण माऊलींच्या हस्ते काही महनीय व्यक्तींचा या ठिकाणी सन्मान करणार आहोत. मी आमंत्रित करतोय आदरणीय हरिभक्त परायण कराड माऊली यांना विनंती करतो की त्यांनी आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारावा. त्यानंतर हरिभक्तपरायण तुकाराम बाबा खेडलेकर यांचे निकटवर्तीय धोंडीभाऊ घोटेकर यांचा देखील सन्मान माऊलींनी करावा.
यानंतर धोंडीभाऊ गोटेकर यांचा सन्मान माऊलींनी करावा. वय वर्ष 87 ते 88 आहे त्यांचं, आणि आजही रागदारी गायनामध्ये त्यांचा हात कोणीही धरू शकणार नाही. या वयामध्ये साधारण आपली तबलकता ही गायनाची ही कमी कमी होत जाते, पण आजही त्याच रागदारी विषयामध्ये त्यांचं गायन या ठिकाणी असतं. यानंतर वेणुनाथ बुवा पदाडे यांचा सन्मान देखील माऊलींनी करावा. वेणुनाथ बुवा पदाडे. गुरुवारी हरिभक्त परायण काशीनाथ बाबा खेडलेकर यांचे आवडते शिष्य आणि आपल्या संस्थांचे विणेकरी. यानंतर हरिभक्तपरायण बाबूराव गोटेकर यांचा देखील सन्मान माऊलींनी करावा. यानंतर बाबूराव गोटेकर. शास्त्री बाबूराव शास्त्री महाराज गोटेकर. शिरोमणी. फोटो जरा पुढे बघा चांगला. यानंतर हरिभक्तपरायण भीमाभाऊ गोटेकर. भीमाभाऊ गोटेकर आजही या वयात ते भजनासाठी आवर्जून उपस्थित असतात. तुकाराम बाबांच्या सोबत सुद्धा त्यांनी भजन संध्या केलेली आहे. यानंतर हरिभक्तपरायण श्री चंद्रकांत दादा आहेर. यानंतर हरिभक्तपरायण संपतराव पाटील. चंद्रकांत दादा आहेर हे वारकरी महामंडळाचे अध्यक्ष आहेत. निफाड तालुका वारकरी महामंडळाचे ते अध्यक्ष आहेत. चांदवड तालुका. ओके. यानंतर हरिभक्तपरायण संपतराव पाटील. संपतराव पाटील गडवाचे. आणि शेवटचा सन्मान हरिभक्तपरायण दत्तात्रय पाटील तडाखे. यानंतर केशव महाराज घोटेकर यांचा सन्मान माऊलींनी करावा. हरिभक्तपरायण भागवताचार्य अशोक महाराज घुमरे यांचा देखील सन्मान माऊलींनी करावा. धन्यवाद. आजचा हा खेडलेजुंगे भजनी मंडळ आणि वारकरी संप्रदाय मंडळाच्या वतीनं आजच्या कार्यक्रमाचे करते धरते, या कार्यक्रमाचे जनक. खरं तर ही संकल्पना म्हणजे अतिशय अभिनव संकल्पना आहे, कारण हे प्रत्येक व्यक्तीला सुचत नसतं आणि ज्यांना सुचतं हे त्याच्याकडनं होत नसतं. पण ही व्यक्ती अशी आहे की ह्या व्यक्तीच्या हातात काहीही नाही. अगदी आपण म्हणतो ना की
रिकाम्या हाती निघणं ही जी काही प्रायवृत्ती आहे ही या व्यक्तीमध्ये भरलेली आहे. पण हा कार्यक्रम उभा करण्यासाठी ही व्यक्ती सगळ्यांना सोबत घेऊन हा सोहळा करत असते. त्याबद्दल एकदा जोरदार टाळ्या विनायक फंडे यांच्यासाठी झाल्या पाहिजे. धन्यवाद. आजच्या या आतापर्यंत आपण जे गोड आवाजात ऐकलं ना, ज्यांनी सूत्रसंचालन केलं ते खेळल्याचे भूमिपुत्र आहे. त्यांच्या परिवारामध्ये साबळे बाबा म्हणून एक गायक होऊन गेले जुन्या काळातले, तुकाराम बाबांच्या काळातले. त्यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. त्यांनी तो स्वीकार करावा असं मी. अभिजित साबळे आणि अजून एक शेवटचा एक सत्कार राहिला. आता विशेष सत्कार आहे तो, जे आपलं चित्र टीव्ही वरती दिसणार आहे साईलीला चॅनल, त्या चॅनल वाल्यांचा सत्कार आता करण्यात येते. त्यांनी तो स्वीकारावा. माऊली त्यांचा सत्कार करतील. बाबा सुनील भाऊ खैरे. यानंतर आपण पसायदारांना आजच्या कार्यक्रमाची या ठिकाणी सांगता करणार आहोत. सर्वांना एक विनंती आहे, जे पुरस्कारार्थी आहेत त्या सर्वांना एक विनंती आहे की शेवटी आपण सर्व पुरस्कारार्थींचा एक समूह फोटो घेणार आहोत. त्यामुळे सर्वांनी समोर भोजन व्यवस्था देखील केलेली आहे. सर्वांनी महाप्रसादाचा देखील लाभ घ्यायचा आहे. घोटेकर परिवाराच्या वतीनं हा महाप्रसादाची या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे. आणि यानंतर पसायदारांना आजच्या कार्यक्रमाची सांगत आहोत. वेने वाग्यज्ञ तोषावे घोषोनी मदजावे फसाया जे कांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मरती वाढो भूता परस्परे गणो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्य पाओ तो जे वांछील तो ते लावो गाडीजात वर्षदे सकळ मंगळी ईश्वर निशांती मांदियारी अनवरत मंडळी भेटू दयावता चला कल्पतरुके आरव चेतना चिंतामणीचे गाव ओळखीचे जन्मेचे आचरण मातंड येता बहीर हे सराई सदा सज्जन सोयरे होतो सर्व सुखी पूर्ण निती योगी आता 11,011 रुपये या ठिकाणी रोहन नामांक प्राप्त झाले. त्याकरता सर्वांचे टाळ्या झाल्या.
झाले त्याबद्दल खेलेजुंगी संस्थांच्या वतीने त्यांचे आभार. तुमच्याकडे आहेत ना बरं का तुम्ही लाईव्ह कार्यक्रम केला मी बघितलं